आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आणखी 50 निषेध याचिका दाखल होणार। 31 ऑगस्टला क्लोजर रिपोर्ट आणि निषेध याचिकांवर एकत्रित सुनावणी। छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचा संदर्भ देताना शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर कारवाई। पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीवर उच्च न्यायालयाचा संताप। गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा उल्लेख केल्यानं वाद। आता टोल प्लाझा बंद होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा निर्णय। वेळेची बचत करण्यासाठी सॅटेलाइट टोल कलेक्शन प्रणाली सुरू करण्याची घोषणा। नीट यूजी परीक्षेचे सुधारित निकाल जाहीर। पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 61 वरून 17 वर। नागपूर शहरामध्ये चिकनगुनियाचा धोका वाढला। 86 रुग्णांची नोंद। डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क। परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार, मात्र निम्न दुधना प्रकल्प अद्यापही कोरडच। परभणीकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत। नाशिकमध्ये 6 धरणं अद्याप तहानलेलीच। गंगापूर धरण समूह 40% तर 5 धरणांमध्ये 0% पाणीसाठा। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात। फ्रान्समध्ये 16 शहरांमध्ये स्पर्धेचं आयोजन। जगभरातील 10,500 खेळाडूंचा सहभाग। भारतातून 117 खेळाडूंचं पथक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसमध्ये। अॅथलेटिक्समध्ये 29, नेमबाजीमध्ये 21 तर हॉकीमध्ये 19 सदस्यीय पथक।